छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351व्या राज्याभिषेक सोहळ्याला अधिकृतरित्या सुरुवात झालेली आहे। तब्बल 85 मीटरचा हा भगवा ध्वज जो आहे तो युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी फडकवलेला आहे आणि त्या ध्वजारोहणाने राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। या क्षणाची आतुरता जी आहे ती देशभरातून आणि राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांना होती आणि त्यानंतर अशा पद्धतीने हा भगवा ध्वज जो आहे तो फडकवलेला आहे। आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल मी यांना विनंती करील हा शिवभक्तांचा सोहळा आपण दाखवायचा आहे। मोठा उत्साह मोठा जल्लोष जो आहे तो या शिवभक्तांकडून केला जातोय। हातामध्ये भगवे ध्वज जाते तलवारी असेल त्या ठिकाणी नाचवल्या जात आहे। आपण शहाजीराजे छत्रपती यांच्याशी बोलणार आहोत आणि ते आता या ठिकाणी याच राष्ट्रध्वजाला वंदन करत आहे। महाराज आज आपल्या शुभ हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे। 351वा राज्याभिषेक आज या रायगडावरती होत आहे। आपले वडील छत्रपती संभाजीराजे यांनी या सोहळ्याला सुरुवात केली आणि बघता बघता या सोहळ्याला एक भव्य स्वरूप प्राप्त झालंय आणि आज हा 351वा राज्याभिषेक सोहळा पार पडत असताना काय भावना आपल्या मनामध्ये आहे? या 350व्या राज्याभिषेकच्या पूर्णतिथीवर या ध्वजारोहणाने आता ही राज्याभिषेकला सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीपासून आज तुम्ही आता बघत असाल की लोकांचे जल्लोष चालू झालेला आहे। तर मी पण त्या जल्लोषमध्ये सामीलच होणार आहे। तर आज मी तुमच्याशी जास्त काही बोलत नाही पण मी पण त्या याच्यात जाऊन सामील होतो। ध्वजारोहणाने शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली असेल? हो नक्कीच ना। ध्वजाशिवाय कसं शिवराज्याभिषेकला चालू होते? तो शेवटला जनतेचा झेंडा आहे ना आपला। आपण बघतोय आपल्यासोबत शहाजीराजे होते। त्यांनी सांगितलेलं आहे की ध्वजारोहणानं या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय अलोट गर्दी शिवभक्तांची रायगडावरती झालेली आहे आणि अशा पद्धतीनं रायगडावरच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। केवळ भगवे ध्वजच नाही तर देशाचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा देखील आपल्याला याच रायगडावरती फडकताना पाहायला मिळतोय आणि ही सगळी दृश्य बघितल्यानंतर प्रत्येक शिवभक्ताच्या मनामध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले असे मावळे जे आहे ते देखील आपल्याला रायगडावरती आल्याचं पाहायला मिळते। साक्षामध्ये रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज अवतरले का असा भास त्यांच्याकडे बघितल्यानंतर होतो आणि पुन्हा एकदा रायगडावरती ही शिवसृष्टी अवतरली। आपण ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली आहे आज आपल्याला महाराजांची वेशभूषा करण्याचा जो हे मिळालं आहे भाग्य मिळालेलं आहे। कसं बघता या सगळ्या राज्याभिषेक सोहळ्याकडे? निश्चितच एक मंतरलेली रात्र कालपासून आम्ही अनुभवतोय। आम्ही छत्रपती संभाजीनगर शेलगाव नाव एक गावाचं नाव आहे माझ्या, आम्ही तेथून आलेलो आहोत आणि दरवर्षी मी या सोहळ्याला उपस्थित असतो। इथला सोहळा म्हणजे अविस्मरणीय सोहळा असतो। किती वर्षापासून तुम्ही या राज्याभिषेक सोहळ्याला येता आणि आपला जो पहिराव आहे तो साक्षात छत्रपतींचा आहे अर्थात या सगळ्या मावळ्यांच्या देवाचा आहे, तो अंगावर परिधान करताना काय भावना असते? मला छाती फुलून येते, माझी स्वतःची छाती फुलून येते। धन्यवाद। आणि मागच्या 5 वर्षापासून मी येतो, मागच्या 5 वर्षापासून महाराजांचा वेश परिधान करतो, छाती फुकतो। आपण बघतोय अशा पद्धतीनं शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होतोय। प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळते आणि म्हणूनच या राज्याभिषेक सोहळ्याला देशातून आणि राज्यामधून मोठ्या संख्येनं शिवभक्त रायगडावर दाखल झाले आणि अशा पद्धतीनं रायगडावरती राज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, किल्ले रायगड।